काय हॅपी बर्थडे टू यू. हा मॅडम साठी ना हॅपी बर्थडे विश करा, सर्वांनी विश करावं हॅपी बर्थडे कमेंट बॉक्स मध्ये. सगळ्यांचं कॉम्बो आहे. राजेश्वरी उर्फ राजू. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू डिअर रुपाली वहिनी राजेश्वरी. डायरेक्ट किडनी दुखत आहे. हे बघा माझा बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी पाहुणे आले. माझं बर्थडे गिफ्ट आहे हे. थँक्यू. बुके कोणी आणला माझ्यासाठी? तुम्ही आणला का? हो का? हॅलो एव्हरीवन, वन्स अगेन वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आजचा व्लॉग खूप खास आहे बिकॉज आज आहे माझा बर्थडे अँड आय एम व्हेरी एक्सायटेड फॉर दिस. तर आजचा दिवस मी कसा सेलिब्रेट करते, माझा पूर्ण दिवस कसा जाते ते सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि जे लोक माझ्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, कॉमेंट आणि शेअर करायला विसरू नका. तर कंटिन्यू करूया आपण व्हिडिओला. सो ही होती माझी बर्थडे मॉर्निंग आणि लकीली मिस्टर हजबंड वॉज देअर फॉर मी फॉर माय बर्थडे. तर आम्ही दोघंही सोबत ड्युटीला जाणार होतो बिकॉज ही वॉन्ट्स टू बी देअर विथ मी फॉर होल डे. तर सगळ्यात आधी आम्ही मम्मीकडे आलो बिकॉज मम्मीकडे माझ्या काही वस्तू होत्या, माझं गॉगलसुद्धा होता. तर ते सगळं आम्ही तिथून कॅरी केलं, तर त्यासाठी मी मम्मीकडे आली होती. तर माझी ॲक्टिवासुद्धा मी मम्मीकडेच ठेवली होती बिकॉज काल अजय सर डायरेक्ट मम्मीकडे आले, तर त्याच्यामुळे आम्ही तिथूनच जेवण वगैरे करून संध्याकाळी त्यांच्याच गाडीने घरी आले आणि टू व्हीलर तिथंच ठेवली. तर त्यामुळे त्याच्यामध्ये सुद्धा काही गॉगल आणि काही महत्त्वाच्या गोष्टी होत्या, तर त्या रिसीव्ह करण्यासाठी आणि मम्मीला सुद्धा भेटण्यासाठी मी आधी मम्मीकडे गेली होती. आणि त्यानंतर मग जाता जाता ड्युटीवर जाता जाता आम्ही गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला गेलो. तर बड्डेची किंवा या वर्षाची सुरुवात मला गणपती बाप्पापासून करायची होती, तर त्यामुळे मग मी आधी मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आणि त्यानंतर मग माझ्या दिवसाची सुरुवात केली. तर आज मला माझ्या बर्थडे स्पेशल व्लॉग करायचा होता आणि त्यासाठी म्हणून मी गाडीमध्ये व्हिडिओचं स्टार्टिंग करायसाठी खूप ट्राय करत होती, पण मी खूप शाय असल्यामुळे मी यांच्यासमोर ते व्हिडिओसुद्धा स्टार्ट करू शकली नाही. म्हणजे कॅमेरासमोर बोलायला पण मला एकदम असं शाय फील होत होतं, ऑकवर्ड फील होत होतं, तर ते तर काही पॉसिबल झालं नाही. मग त्याच्यानंतर आम्ही ड्युटी वगैरे करून घरी आलो आणि घरी आल्यानंतर माझ्याकडे काही फेक नेल्स होते जे मी घेतले होते विकत ऑनलाईन आणि इट्स बिन 3 to 4 months की ते माझ्याकडे तसे पडून होते आणि काही ओकेजनच आलं नाही. तर त्याच्यामुळे मग आता ते आम्ही अजय सर मला ते लावण्यासाठी हेल्प करत होते आणि आमचं तेच सुरू होतं. मम्मीकडे येऊन आम्ही ते फेक नेल्स लावत होतो. आज सगळं दुनिया अशी ते युनिवर्स असं खुश होऊन जाते म्हणून बरंच ते माझ्यासाठी मी आल्यावर. तर फायनली कसे बसे आम्ही नेल्स लावले आणि सुंदर दिसत होते हातामध्ये. त्यानंतर बाहेर वेदर खूप छान होतं, त्यामुळे ही हेल्प मी टू शूट माय रील आणि आम्ही मस्त एक रील शूट केली. हाय गाईज, वेलकम बॅक. तर आत्ताच मस्त वेदर झालेलं आहे पाऊस पडल्यामुळे. तर कॅम्पसमध्ये खूप छान ग्रीनरी होती, तर एक रील शूट केली आणि खूप मस्त रील शूट झालेली आहे. आता एडिटिंग नंतर मी इंस्टाग्राम चॅनलवरती पोस्ट करणार, तर त्यामुळे माझ्या इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करा. आणि मस्त वेदर झालेलं आहे आत्ता, तर रील शूट करून खूप छान फील होत आहे, मस्त फील होत आहे, एकदम फ्रेश फील होत आहे. आणि आता बाकीचा जो दिवस आहे, संध्याकाळी बर्थडे पार्टी सेलिब्रेट करणार आहे, तर आपण भेटूया नंतर बर्थडे पार्टीला. आणि तुम्हाला काही बोलायचं आहे का? हे आमच्या व्हिडिओचे नवीन मेंबर आहे. तर काही बोलायचं आहे का? बोला. नवीन व्लॉगिंग चालू केली आहे, त्याच्यामुळे नर्वस आहे बोलण्यासाठी. आपण आज एक मस्त सुंदर अशी रील शूट केली राजेश्वरीची. फुलं बघा किती छान दिसत आहेत. कुठे भेटले का तुला फुले? तुम्हीच तर दिले काढून. आज मॅडमचा बर्थडे आहे, तुम्ही सगळ्यांनी विश करायचं. मी मॉर्निंगला विश केले. म्हणा ना काही हॅपी बर्थडे टू यू. हा मॅडम साठी ना हॅपी बर्थडे विश करा, सर्वांनी विश करावं हॅपी बर्थडे कमेंट बॉक्स मध्ये. कमेंट बॉक्स मध्ये करतील ना. मलाच म्हणायला लागत विश करायला लावा म्हणून. तुम्ही म्हणायला पाहिजे होतं ना. पूर्ण तुझे फॉलोअर्स तुला बर्थडे विश करतील की नाही, तो कारण की नक्की. सगळेजण बघते, सबस्क्रायबर कमी आहे आणि आज बर्थडे आहे, आज बर्थडे आहे, आज बर्थडे आहे आणि ते अनालिटिक्स मध्ये दिसते ना, तर सबस्क्रायबर्स नाही आहे, ते नॉन सबस्क्रायबरच जास्त माझं हे बघत आहे व्हिडिओ, पण सबस्क्राईब नाही करायला बघत. प्लीज सपोर्ट करा, सबस्क्राईब करा चॅनलला
आणि असंच नवीन नवीन व्लॉग मी तुमच्यासाठी आणत राहीन. तू छानच करते असं पण. छान. बर्थडे आहे तर बर्थडे निमित्त तरी कमेंट बॉक्स मध्ये हॅपी बर्थडे राजेश्वरी और मॅडम तुम्ही कमेंट करा, नक्की कमेंट करा. नाईटला राजेश्वरी म्हटलं तरी चालते, नाईटला- म्हणायची काही गरज नाही. तिचा व्लॉग आता नाईट मध्ये कंटिन्यू Yes, करू yes, बर्थडे yes. सेलिब्रेशन. तर हे मम्मीने माझ्यासाठी घेतलेले गणपती आणि अन्नपूर्णा देवी मला दिले आज, आणि ते घेऊन मी घरी चालली होती. तर फायनली अशा प्रकारे मी माझ्या बर्थडेसाठी तयार झाली. एकदम मिनिमल तयारी केली होती आज मी, बिकॉज खूप थकली होती मी. आणि देन आम्ही मेन व्हेन्यूला पोहोचलो. तर माझ्यासोबत दादा, वहिनी, त्यांची फॅमिली आणि माझी फॅमिली, आम्ही इतके लोक होतो आज सेलिब्रेशनसाठी. हाय गाईज, तर आता आम्ही आलेलो आहे रेस्टॉरंटमध्ये. कोणत्या रेस्टॉरंटमध्ये आलो आहे? राजवाडा राजवाडामध्ये. आणि सेवाग्राम रोड. माझ्यासोबत माझ्या बहिणीचा पण आज बर्थडे आहे, तर त्याच्यामुळे विथ फॅमिली आम्ही आलेलो आहे. तर मी तुम्हाला सर्वांना भेटवते. दिस इज माय फॅमिली. सर्वांसमोर ब्लॉगिंग करायला खूप ऑकवर्ड फील होत आहे. माईक सुरू आहे का माझा? सगळेजण पोझिशन आपले कुठे बसायचं ते सिलेक्ट करत आहे. बुके आणलाय नवीन. मम्मीसाठी आणला का? हे आहेत मोठे बाबा. ठीक आहे. हा आहे, हा ओम. ओमला दाखव. ओम, हा ओम. हा ओम आहे. हे पप्पा आहेत. आणि हे पप्पा इकडे. ही मम्मी. हे मम्मी. आणि हे चेतन दादा. चेतन दादाच्या बाजूला वहिनी, रुपाली वहिनी. आणि या सगळ्यांचं कॉम्बो आहे राजेश्वरी उर्फ राजू. इथेच लावा केक. स्टँड इथेच ठेव. दोन चेअर आहेत. हा, दोघींचा बर्थडे आहे. आता केकचं सेटअप सुरू आहे. केक वहिनीने स्वतः आणलेला आहे आमच्यासाठी. डिझाईन छान आहे ना केकची. पाहिजे का तुला? राजेश्वरी आणि रुपा वहिनी. पनीर टिक्का की दोन पनीर टिक्का? दोन पनीर टिक्का, एक व्हेज मंचुरियन. परत लावा. वहिनीकडे मध्ये अशा मध्ये आणि इकडे. मम्मी करते. थोडस बाजूला होतं, तोंडा उडेल मम्मी ते. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू डिअर रुपाली वहिनी. हॅपी बर्थडे. व्हेज मराठा एक व्हेज मराठा, एक पनीर लच्छा. खूप जोरात पाऊस सुरू झालाय. आत्ताच आमचं जेवण झालं आणि खूप जोरातचा पाऊस सुरू आहे सध्या. राजवाडा गडाला डायरेक्ट किडनी दुखत आहे. हे बघा, माझा बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी पाहुणे आले आहेत. हे पाहुणे आहे सगळ्यात महत्वाचं. माझं बर्थडे गिफ्ट आहे हे.
कसं होतं जेवण आज? ठीक होतं. काहीच नाही आवडलं. केक आवडला. काही आवडलंच नाही. केक आवडला फक्त. केक तर घरीच खाल्ला असता. पाऊस सुरू आहे बाहेर खूप जास्त जोरात, त्याच्यामुळे आम्ही थांबलेलो आहे सध्या. खूप जास्त जोरात पाऊस सुरू आहे आणि तसं तर माझ्या बर्थडेला दरवर्षीच पाऊस असते आणि यावेळेस जास्त येत आहे. दिवसभर पाऊस आहे याला, पण आता सध्या खूप जास्त जोरात पाऊस येत आहे. छान मस्त. सिंगल फोटो काढून देता. थँक्यू. बुके कोणी आणला माझ्यासाठी? मी चालला. तुम्ही आणला का? हो का? तर मी आज सिंगल फोटोज वगैरे काढलेच नव्हते, तर त्यामुळे त्यांनी मला फोटोज आणि व्हिडिओज वगैरे शूट करून दिले. तर आता जेवण केलं. पाऊस पण थोडा कमी झालेला आहे, कारण आता आम्ही निघत आहे घरच्यासाठी. अशा प्रकारे असं छोटासा बर्थडे आम्ही आज सेलिब्रेट केला. बाकी दिवस पूर्ण आज बिझी गेला. आज थोडं मला चिडचिड पण होत होतं, पण फायनली आम्ही फॅमिलीसोबत येऊन अशा टाईपचा आता बर्थडे सेलिब्रेट केला. भरपूर उशीर झाला होता. स्टील पाऊस काही थांबायचं नाव घेत नव्हता, मग त्यामुळे आम्ही तिथून निघणं डिसाईड केलं. दॅट अम्ब्रेला बॉय हे अजय सर आहे. तर ते छत्री घेऊन आधी गाडी घ्यायला गेले आणि त्यानंतर प्रत्येकाला एक एक करून त्यांनी गाडीपर्यंत छत्रीमध्ये पोहोचवलं. एकदम आयडियल हजबंड, एकदम आयडियल सन आणि एकदम आयडियल सन इन लॉ सगळं काही आहे ते बेस्टच आहे. तर त्यांनी बाकीच्यांना छत्री देत होते आणि स्वतः पाण्यामध्ये गेली, ते पावसामध्ये गेली स्वतः आणि बाकीच्यांनी छत्री दिली त्यांनी. तर अशा प्रकारे आम्ही आता निघायच्या तयारीमध्येच होतो. इथे मी माझा माईक लावलेला होता आणि मी बोलत होती, पण मे बी माईकची चार्जिंग संपलेली होती, तर त्यामुळे पूर्ण साऊंडच ऑफ झाला आणि काहीच आवाज येत नव्हता मी काय बोलत आहे ते. तर फायनली आता आम्ही आमच्या गाडीपर्यंत पोहोचलो आणि ओम मम्मीला ते छत्री कशी बंद करायची ते डायरेक्ट करत होता. तर त्यानंतर दादा वहिनी त्यांच्या गाडीने आणि आम्ही आमच्या गाडीने घरी परत गेलो. आजचा माझा दिवस तर पूर्ण ड्युटीच्या कामामध्ये आणि ते काही महत्वाचं कम्प्लिशन वगैरे आलं होतं त्यामध्येच गेला. तर त्यामुळे थोडी माझी चिडचिड पण होत होती, बिकॉज काम पूर्ण झालं नाही. पण फायनली संध्याकाळी फॅमिली सोबत टाइम स्पेंड करून बरं वाटलं मला. आणि आता जाता जाता मी लिपसिंग व्हिडिओज वगैरे बनवत होती, गाणे वगैरे ऐकत होते, तर थोडंसं मूड रिफ्रेश झालं, छान वाटत होतं. स्टील पाऊस सुरूच आहे. तर अशा प्रकारे आज मी माझा डे सेलिब्रेट केला आणि हा व्हिडिओ इथेच आता एंड होता.